हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सो काल जिथे व्हिडिओ एंड केला होता ना, आता तिथूनच व्हिडिओची इथे मी सुरुवात करत आहे। आता बऱ्याच जणी मला विचारत असतात की YouTube पुन्हा आर्ट अँड क्राफ्टच्या बऱ्याच वस्तू मी बनवत राहते आणि माझ्या घरी जेव्हा येतात ना माझ्या फ्रेंड्स, तेव्हा त्यांचा हाच प्रश्न असतो की तू इतकं सर्व करायला वेळ कशी काढते, कधी वेळ निघतो आणि म्हणजे कधी करते हे तू काम। सो चला ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे। 11 वाजेपर्यंत माझं जे डेली रुटीनची कामं आहेत, सकाळची कामं आहेत, ती आरामात आटोपतात। कधी तर 11च्या आधीच होतात, जर एक्स्ट्राची काही कामं निघाली तर मात्र 11 वाजतात आणि 11 वाजता मी बसते व्हिडिओ एडिट करायला। व्हिडिओ एडिटिंगला मला जवळपास 3 तास लागतात। कितीही लवकर करायचा प्रयत्न केला तरी 3 तास जातात, कारण व्हिडिओ एडिट करणं, व्हॉइस ओव्हर देणं, त्यानंतर थंबनेल बनवणं, या सर्व गोष्टींना वेळ लागतोच। तर 3 तास आरामात लागतात व्हिडिओ एडिट करायला। पुन्हा बऱ्याचदा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे बऱ्याचदा व्हिडिओ लेटही होतो। अजूनही मला एक टाइम ठरवता येत नाही आहे किंवा एका टाइमवर एक्झॅक्ट टाइमवर व्हिडिओ अपलोड नाही करता येत आहे, तर बरेच प्रॉब्लेम असतात। सो ते माझं काम झाल्यानंतर म्हणजे जवळपास 2 वाजेपर्यंत ते काम होऊन जातं आणि त्यानंतर 2 वाजता येतो पिहू। त्यानंतर पिहूचं काम चालू होऊन जातात, त्याला हातपाय धुवून देण्यापासून, कपडे चेंज करण्यापासून बरीचशी कामं असतात। सो चला हे सर्व आज मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच बसून मी व्हिडिओ एडिट केलेला आहे, अपलोड केलेला आहे आणि आता बरोबर 2ला 5 मिनिटं वेळ आहे आणि आता पिहू येतो घरी आणि चला आता मी लागते कामाला। सो बरोबर 2:15 वाजता पिहूची शाळा सुटते आणि घरी यायला त्याला जवळपास 10 मिनिटं लागतात। तो घरी आल्यानंतर मग त्याचे हातपाय धुवून देणं, कपडे चेंज करून देणं हे सर्व चालू असतं आणि शाळेच्या भरपूर गप्पा गोष्टीही आमच्या होत असतात। मी आधी पिहूला विचारायची नेहमी, शाळेतनं आल्याबरोबर बाळा काय शिकवलं, तर तू जास्त उत्तर द्यायचा नाही, तेवढ्यापुरतं सांगायचं आणि शांत राहायचा, कारण हे प्रश्नांना मुलांना कंटाळवाणी वाटत असतात। आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर आता मी काय करते, त्याला अभ्यासाबद्दल न विचारता शाळेच्या गमती जमती विचारते आणि शाळेच्या गमती जमती सांगता सांगता आपसुकच तो अभ्यासावर येतो आणि अभ्यासातही काय काय शिकवलं, कशी मजा केली, सर्व सांगत असतो। तुम्हीही हे नक्की ट्राय करून बघा, मुलं अगदी म्हणजे एकूण एक गोष्ट तुमच्यासोबत नक्की शेअर करतील। सो आता पिहूसाठी इथे मी मिक्स डाळीची खिचडी बनवत आहे। दररोज शाळेतून आल्यानंतर मी त्याला काहीतरी हेल्दीच द्यायचा प्रयत्न करत असते, तर त्याला मिक्स डाळीची खिचडी खूप आवडते। त्यामुळे बघा मी कुकरमध्ये थोडंसं तूप घालते आधी आणि त्यानंतर तांदूळ, तूर, मूग आणि उडीद, कधी कधी हरभऱ्याची डाळही ॲड करते आणि ह्या सर्व डाळीची मिळून मी त्याला खिचडी देत असते। त्याला भयंकर आवडते आणि पौष्टिकही भरपूर असते। आणि हा कुकर बघा, म्हणजे याला त्रासली मी आता, म्हणजे सोडवतही नाही आणि वापरावंसंही वाटत नाही। याचा कोणताच प्रॉब्लेम नाही आहे तसा तर, पण त्याचं जे बूड आहे ना ते असं म्हणजे गोल झालेलं आहे, खालच्या साईडनं फुगीर झालेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित बसत नाही गॅसवर। पण आता तो काम करतो आहे त्यामुळे त्याला टाकवत पण नाही। मला कुकर खरं तर घ्यायचं आहे स्टीलचं, पण तरी वेट करत आहे, पाहू हे जितके दिवस चालेल ना तितके दिवस चालूच देणार आहे मी। आणि पिहू बघा, पिहूला शाळेतनं आल्यावर इतकी भूक लागलेली असते, त्याला खिचडी खूप जास्त आवडते आणि त्यामुळे तो ओट्यावरच येऊन बसलेला आहे। आणि तसंही शाळेतून आल्यावर तो बराच म्हणजे लाडात येत असतो, बराच वेळ म्हणजे माझ्यापासून दूर असतो, त्यामुळे आल्यावर सतत जवळ मम्मा मम्मा करणं त्याचं चालू असतं आणि भरपूर लाड करून घेत असतो। आणि बघा इथे अशी त्याची नाटकं चालू आहेत आणि मस्त अशी गरमागरम खिचडी आणि त्यावर छान घरी तयार केलेलं साजूक तूप खूप मस्त लागते चवीला। आणि पिहूला जेवायला देते आणि हा त्याचा TV पाहायचा टाईम असतो आणि त्याचं जेवण होईपर्यंत मग माझे इतर कामं चालू असतात। मी भांडे घासल्यानंतर लगेच पुसून लावत नाही, तर त्याला छान झरू देते, आपोआप सुकतात ते, नंतर लावते, म्हणजे माझी थोडी मेहनत वाचते, सोबत टाईमही। भांडे लावून झाल्यानंतर पुन्हा वेळ असते ती भांडे घासायची। पिहूचा टिफिन असतो किंवा पिहूला खिचडी करून देते, कधी काही वेगळंही नाश्ता करून देते, तर त्याची भांडी असतात, ती सर्व याच टाईमला मी घासून घेत असते। आणि सोबत कंपनी द्यायला मला पिहू असतोच, त्याची सतत बडबड ही चालूच असते। आणि बघा
त्यानंतर ना माझ्याकडे बराच मोकळा वेळ असतो, कारण पिहू तेव्हा टी व्हीमध्ये गुंतलेला असतो किंवा त्याचं काहीतरी खेळणं चालू असतं, ब्लॉक वगैरे घेऊन तो बसत असतो. त्यावेळेत माझं काहीतरी आर्टचं काम चालू असतं. हाच वेळ असतो जेव्हा मी माझ्या आवडीचं काम करू शकते. तर बघा इथे मी क्ले तयार केलेला आहे, कारण मला म्हणजे मी असा क्ले तयार करून ठेवते, म्हणजे जेव्हाही मला काही बनवायचं असेल ना तर मग मला लगेच बनवता येते क्ले हाताशी असला की. तर इथे बघा ही एक पेंटिंग आहे, माझ्या मैत्रिणींनी मला दिली की याचं काय बऱ्याचशा गोष्टी तुटलेल्या होत्या तर त्या व्यवस्थित होतील का, आणि ही पेंटिंग माहीत नाही कोणत्या क्लेपासनं बनवलेली होती. तर त्याचा बघा असा भुगा होत होता, अगदी पावडर होत होती, आणि असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. आणि मी जरी ती म्हणजे मला विचार येत होता की मी जरी काही पेंटिंगच्या ठिकाणी काही मुलांचे हात तुटलेले आहेत, कोणाचं डोकं तुटलेलं आहे, कुठे पानं गळालेली आहेत, ती केली ना तरी पण अदर जो पार्ट आहे ना तो असाच म्हणजे पावडर होऊन पडत होता. त्यामुळे मग मला म्हणजे मी विचार करत होते की यावर मेहनत घेऊनही काही फायदा नाही, कारण जे पार्ट तुटलेले आहेत ते जरी मी दुरुस्त केले तर इतर पार्टची ही अशीच अवस्था झालेली आहे आणि लगेच ते जातीलच. त्यामुळे हे काम ना मी बाजूलाच ठेवलं. बराच वेळ गेला माझा याच्यात, जवळपास 1 तास ते काम बाजूला ठेवलं आणि तोपर्यंत 4 वाजलेले होते आणि आरोही आलेली होती. आणि आरोही जशी स्कूलमध्ये घरात पाय टाकते ना तशी आरोहीची कंटिन्युअसली बडबड चालू होते. म्हणजे बसमध्ये बसण्यापासून तर घरात पाऊल टाकेपर्यंतचं काय काय घडलं अगदी सविस्तर सांगत असते आणि ते मला ऐकावंच लागते. कितीही कोणतंही काम असू देत माझ्या हातातलं ते बाजूला ठेवून ऐकावंच लागते. आणि नाही ऐकलं की मग तिची चिडचिडही चालू असते, सोबत तिचा डान्स आणि बरंच काही चालू असते. आणि मुला आणि मुलींमधला हाच फरक आहे माहिती आहे का, पिहूला विचारावं लागतं आणि आरोही अगदी म्हणजे वाहत्या झऱ्यासारखी बळबळ सर्व सांगत असते आणि तिचं हे मला खूप आवडत असते. मी मस्त ऐकते, कधी कधी इरिटेटही होते पण तरी ऐकावंच लागतं, त्याला ऑप्शन नसतं. आणि आरूला पुन्हा नाश्ता वगैरे करून देते कधी, नाहीतर घरातील जे असेल ते बिचारी खाते. आणि तोपर्यंत 5 वाजलेलेच असतात जवळपास. आणि त्यानंतर मग मी दोरीवरचे कपडे काढून घेते, कारण तसंही ठेवून फायदा नसतो, कारण संध्याकाळी पाऊस यायची भीती असते. त्यामुळे मी काढून घेते. आणि इथे ना कपडे काढता काढता माझी फुलावर नजर गेली. आता ऊन कमी असल्यामुळे फुलांची साईज बरीच कमी दिसली मला, तर आता त्याचाही उपाय करायचाच आहे, तर तो थोड्या वेळानं करणारच आहे, ते तुम्ही पुढे पाहालच. त्याआधी मी कपड्यांच्या घड्या घालून घेत असते. जे कपडे पूर्णतः सुकले ना त्याच्या घड्या घालते आणि जे सुकले नाही ते दारावर वगैरे वाळायला टाकते, दारावर खुर्चीवर. आता ऊन व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग कपडे व्यवस्थित वाळतच नाहीत, आणि काही कपडे वाळलेले असले तरी ते असे थंडे पडलेले असतात की नेमकं वाळलेलं आहे का नाही हेही कळत नाही. आणि बघा ना, कपडे काढून आणले आणि अगदी म्हणजे 5 मिनिटात असा पाऊस चालू झाला. जास्त आभाळ नव्हतं, काही नव्हतं, पण चांगलाच पाऊस चालू झाला. आणि छान 2-3 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण पुन्हा एकदा चला तर ठीक आहे, पण पाऊस आहे आणि आता तर श्रावण महिना आहे म्हटल्यावर पाऊस असणारच आहे. तर त्यानंतर बघा इथे किचनच्या वॉलला मला काही काचं लावायची होती आणि ती मी बऱ्याच दिवसापासून घेऊन पण आलेली होती, पण त्याचा काही मुहूर्त निघेनाच शेवटी. आणि ड्रिल मशीन पण नव्हती आमच्याकडे. शेवटी एका फ्रेंडकडनं ड्रिल मशीन आणली आणि आज शेवटी त्याचा मुहूर्त एकदाचा निघाला. काय आरूच्या पप्पांनी दिलं एकदाची मला छिद्र पाडून, आणि पण त्या पुढचं जे काम असतं ते मलाच करावं लागत असतं. त्यांनी फक्त छिद्र पाडलेत आणि ते गेलेत फिरायला. त्यानंतर मी बघा हे काचं लावून घेतलेत आणि काचं लावलेत तर घाण बघा किती झाली. आता ती आवरायची असते. दररोजच्या रुटीन असं काहीतरी चेंज होत असतं, नेमकं एखादं काम वाढतं, कधी कमी होतं, काही ना काही चालूच असतं. तर इथे हा छोटासा झाडू मात्र आता माझ्या खूप कामात आलेला आहे. हा देवघर झाडायचा झाडू आहे खरं तर, पण आता इथे मोठ्या झाडूने काम झालं नसतं, पण हा झाडू छान सर्व धूळ या झाडूमुळे मला झाडता आली. त्यानंतर एका छान कापडाने मी ती पुसून घेतली आणि माझा ओटा क्लीन झाला. आता मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेलं की फुलांची साईज छोटी झाली. बघा इथे खरंच तुम्हालाही दिसेल फुलांची साईज खूप छोटी दिसत आहे. याचं एकतर कारण हे की ऊन कमी मिळत आहे आणि दुसरं कारण असं की न्यूट्रिशनची कमी पण प्लांट्सला होत असते. जे
माझ्या हॉलच्या गॅलरीमध्ये तुम्ही प्लांट्स पाहता ते सर्व इंडोअर प्लांट्स आहेत आणि त्याला फ्लॉवर्स येत नाहीत, त्यामुळे त्यांना इतकं काही फर्टिलायझर्स किंवा न्यूट्रिशनची गरज नसते. पण जी फुलांची झाडं असतात ना, त्यांना फर्टिलायझर खूप जास्त गरजेचे असतात. फर्टिलायझरच नाही तर त्यांना ऊनही खूप लागत असते. आणि या गॅलरीत बघा, माझा जो गोड निंबा आहे तो किती छान भरलेला आहे, पण पुदिन्याची मात्र वाट लागलेली आहे सततच्या पावसामुळे. तर इथे बघा माझ्याकडे ना काही म्हणजे फर्टिलायझर्स आहेत, जसं की NPK, पुन्हा मल्टी न्यूट्रिएंट्स आहेत. तर ते काही वर्षापूर्वी, मागच्या वर्षी आय थिंक माझ्या आईने आणले होते आणि त्यातले थोडे थोडे मला पण दिले होते. आणि अगदी अर्धा चम्मच जे आहे, जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसत आहे ना, ते आहे NPK 90-90-19. आणि जे ब्राऊन कलरचं आहे ना, ते आहे मल्टीविटॅमिन्सच येत आहे तोंडात, मल्टी न्यूट्रिएंट्स. सर्व प्लांट्सला मी अगदी कमी प्रमाणात दिलेलं आहे. फक्त गोड निंब आणि पुदिन्याला नाही दिलं, कारण ते आपण कन्झ्युम करत असतो त्यामुळे. आणि त्यानंतर थोडं मुलांचा अभ्यास घेतला आणि आत्ता बसलेली आहे देवपूजा करायला. संध्याकाळच्या दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे आणि एक्स्ट्राच्या कामामुळे आज मला थोडासा उशीर झालेला आहे. 7 वाजले. मुलांना अभ्यासाला बसवलं आधी आणि नंतर पूजा करायला लागले. देवासमोर बसली ना, मी दुसरं काहीच मागत नाही, फक्त 3 गोष्टी मागते. एक तर बाबा मला सद्बुद्धी दे, विचार करायची क्षमता दे, आणि दुसरी स्वीकार करायची क्षमता दे. जी परिस्थिती आहे ती स्वीकार करता आली ना, तर आपली दुःख आपोआप कमी वाटतात आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहन करायची शक्ती दे. खूप साऱ्या अशा परिस्थिती येत असतात आणि मला तरी असं वाटते की माझ्या सहनशक्ती कमी आहे. त्यामुळे मी देवाला हात जोडून विनंती करत असते, सहनशक्ती दे. आणि जिथे सहन करायची गरज नाही तिथे जोरदार प्रतिकार करायची ही शक्ती दे. सो चला, पूजा आटोपलेली आहे आता आणि आत्ता लागलेली आहे स्वयंपाकाला. साईड बाय साईड मुलांचा अभ्यासही मी घेत असते. इकडे एक काम करून तिकडे जाऊन पाहत असते, कारण मुलांना म्हणजे तसं जर अभ्यास करा म्हटलं ते करत नाहीत. त्यांच्याजवळ बसून होती आत्तापर्यंत, तर मी त्यानंतर स्वयंपाकाला लागली. आता त्यांना त्यांचा अभ्यास दिला आणि इकडे मी आज करत आहे काजू करी. त्यासाठी छान तुपात मी काजू तळून घेतले. तळून म्हटल्यापेक्षा शॅलो फ्राय करून घेतलेत. आणि त्यानंतर कांदा, लसूण, छान अद्रक आणि टोमॅटो इथे मी मस्त भाजून घेणार आहे. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे मसाले मी जास्त नाही यूज करत आहे. फक्त तेजपत्ती आणि थोडीशी जी दालचिनी असते त्याची थोडीशी काळी इथे मी टाकलेली आहे. आणि थोड्या लवंग पण ॲड करते आहे. लवंगमुळे मस्त स्वाद येतो. तर इथे बघा सर्व भाजून झालं. थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढलं. थंड होईपर्यंत 1-2 चक्कर माझ्या हॉलमध्ये झाल्यात. आणि त्यानंतर आता इथे मस्त जिरं मोहरी तडतडली की जे वाटण आहे ते मी छान सोडलं तेलात. आणि त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये सर्व जे आपले गरम मसाले असतात, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, ते सर्व ॲड केलं. आणि मस्त असं तेल सुटल्यानंतरच मी पाणी घालत असते. ज्या दिवशी ना भाजीला काही नसलं किंवा त्या फळभाज्या खायचा कंटाळा आला ना, तर मी असं काहीतरी बनवत असते. आणि सकाळी भेंडीची भाजी होती आणि ती आरोहीच्या पप्पांना तितकीशी आवडत नाही, त्यामुळे म्हटलं चला आत्ता संध्याकाळी त्यांच्या आवडीचा बेत झाला पाहिजे, म्हणून हा काजू करीचा थाट मी घातलेला आहे. तर काजू करी माझी झाली. नंतर सर्वांना जेवायला दिलं आणि मीही जेवून घेतलं. त्यानंतर हा जो पसारा असतो बघा, मुलं लिव्हिंग रूममध्ये अभ्यास करतात, सोबतच मग कधी बेडरूममध्ये कंटाळाला बसून तर बेडवर जाऊन बसतात. तर हा सर्व पसारा मला आवरायचा असतो, कारण आरोही सकाळी 6ला गेलेली शाळेत, तर 4ला आली. त्यामुळे ती भयंकर दमलेली असते. तर 8 वाजेपर्यंत ती झोपते, जेव्हा तिचं असं जास्त एक्झर्शन होतं. आणि तसंही ती 8:30 ते 9च्या आधीच झोपी जाते. त्यामुळे आधी तिला मी सर्व बेड आवरून दिला. त्यानंतर लिव्हिंग रूममध्ये सुद्धा चटई वगैरे टाकलेलीच होती, ती सर्व आवरते. आणि ही सर्व कामं मी जेवण झाल्यावरच करत असते, कारण तेवढीच मग माझी हालचाल होत असते. नाहीतर आपण जेवण केलं आणि लगेच झोपलो की शरीराची हालचाल होत नाही, मग काय लठ्ठपणा येतो, वजन वाढतं, भरपूर प्रॉब्लेम होतात. आता लिव्हिंग रूम आणि हॉल आवरून झालं, बेड व्यवस्थित सेट करून दिलं मुलांना. आणि त्यानंतर आत्ता आलेली आहे किचन क्लिनिंगकडे. दररोज क्लिनिंग केल्याशिवाय मी कधीही झोपत नाही, कारण किचनमध्ये जर असे खरकटे भांडे असतील ना, तर लक्ष्मी तर म्हणजे नांदतच नाही. सोबत आपल्या घरात बॅक्टेरियाज, किटाणू, खास करून कॉक्रोच, पाली सतत फिरत असतात. कारण अन्नाचा एक कणही त्यांना जरी दिसला ना, तरी ते येतात आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक येतात मग, आणि घालवणं मुश्किल होऊन जातं.
त्यामुळे मग मी संध्याकाळचं असं छान क्लिनिंग करून ठेवते, म्हणजे अन्नाचा एकही कण त्यांना दिसता कामा नये. तर बघा इथे मी भांडेही सर्व घासून घेतली. भांडे तर मी कधीच खरकटी ठेवतच नाही. अपवाद म्हणजे मला बरं नसलं किंवा बाहेरनं लेट वगैरे आलं तर एखाद्या वेळेस माझी भांडी राहतात, नाहीतर असं कधीच होत नाही की मी भांडे घासल्याशिवाय झोपायला जाईल. तर भांडे घासून झाली, गॅसचा ओटा छान क्लीन करून झाला. आणि माझी खिडकीनं गॅसच्या वरच असल्यामुळे ना खूप जास्त त्यावर म्हणजे तेल उडत असतं आणि अशा मसाल्याच्या भाज्या केल्या तर जास्तच उडतं. त्यामुळे खिडकी पण मी व्यवस्थित क्लीन करते, नाहीतर सकाळपर्यंत ना ते आणखी घट्ट होऊन जातात, डाग निघत नाहीत, आणखी घासावे लागतात. आणि बघा असा मस्त क्लीन मी सर्व ओटा केलेला आहे. आणि काचं बघा छान दिसत आहेत ना. आता हळूहळू त्यावर काय बनवायचं काय ठेवायचं याचा विचार करेल मी. आधी काचं बसवलेत आणि माझा गॅसचा ओटा बघा मस्त असा क्लीन झाला. आणि सकाळी असा क्लीन गॅसचा ओटा जर आपल्याला मिळाला ना तर खरंच स्वयंपाक करायचा हुरूप येतो. नाहीतर ते जर बेसिंगमध्ये भांडी असली किंवा गॅसचा ओटा खरकटा असला ना, तसं आपण जेव्हा उठून येतो किचनमध्ये तर त्याला पाहूनच आपला मूड ऑफ होतो किंवा कामं करायची इच्छा होत नाही. पण असा लखलखीत गॅसचा ओटा मिळाला स्वच्छ करकरीत तर आपली इच्छा होते स्वयंपाक करायची, मूडही छान राहतो. आणि नक्कीच तुम्ही याशी रिलेट करालच. सो किचन आवरून झाल्यानंतर मग असते सेल्फ केअर करायची वेळ. आणि हा माझा वेळ असतो जो मी स्वतःला देतेच. आणि पहिली स्टेप असते ती म्हणजे केस छान कोंब करते, अगदी साईड बाय साईड व्यवस्थित करते सर्व साईडनी. त्यामुळे केसांना छान मालिश मिळते. आणि आपण लेडीज कसं बाहेर जात असलं तर केस विसरतो, घरात असलं तर त्याचाही कंटाळा करतो. त्यामुळे आपल्या जे केसांना हवं असलेलं रक्ताभिसरण आहे ते मिळत नाही. त्यामुळे रात्री झोपताना तरी मी व्यवस्थित 5 मिनिटं केस सर्वीकडून विसरते आणि स्किन केअरही करते. सो चला तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.